नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील घंटी आणि दिवा धुणाऱ्यांनी ही काळजी नक्की घ्यावी. भारतीय संस्कृती देवघराला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. घरातील देवघर म्हणजे केवळ पूजा करण्याची जागा नसून ते घरातील आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता आणि शांततेचे केंद्र असते. देवघरात असलेली प्रत्येक वस्तू, मूर्ती, फोटो, घंटी, दिवा, तांब्या, पंचपात्र, अगरबत्ती, फुले यांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. विशेष देवघरातील घंटी आणि दिवा ह्या दोन वस्तू पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु अनेकदा स्वच्छतेच्या नावाखाली किंवा अज्ञानामुळे ह्या वस्तू धुताना काही चुका केल्या जातात. याचा परिणाम देवघरातील पवित्रतेवर व मानसिक शांततेवर आणि कधीकधी घरातील वातावरणावरही होऊ शकतो. म्हणून देवघरातील घंटी आणि दिवा धुताना कोणती काळजी घ्यावी, काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यकच आहे. चला तर मग आपण चालू करूया. देवघरातील घंटीचे धार्मिक महत्त्व आहे. घंटी केवळ आवाज निर्माण करणारी वस्तू नाही, तर तिचा नाद म्हणजे ओंकाराचे प्रतीक मानले जाते. घंटी वाजवताना जो नाद निर्माण होतो तो वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा करतो असे मानले जाते. घंटीचा नाद मन एकाग्र करतो, पूजेसाठी मन तयार करतो, देवतांचे आवाहन करण्याचे माध्यम मानले जाते, वातावरण शुद्ध करण्यास मदत करतो. म्हणूनच घंटी ही अत्यंत पवित्र वस्तू मानली जाते. देवघरातील दिव्याचे महत्त्व आहे. दिवा म्हणजे प्रकाशाचे, ज्ञानाचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजेच दिवा आहे. देवघरातील दिवा लावणे म्हणजे केवळ परंपरा नसून त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ आहे. दिवा हा अज्ञानाचा आधार दूर करतो, सकारात्मक ऊर्जा वाढवतो, देवतेची कृपा प्राप्त होते, मनाला शांती आणि स्थैर्य मिळते. म्हणून दिवा हा देवघरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. घंटी आणि दिवा धुतले स्वच्छता ही देवपूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे. नियमित पूजा करताना घंटी आणि दिव्यावर तेल, तूप, धूप, काजळी, धूळ साचते. यामुळे स्वच्छतेसाठी, पवित्रता टिकवण्यासाठी, धातू खराब होऊ नये म्हणून ह्या वस्तू ठराविक काळाने धुतल्या जातात. मात्र असे कसे धुतले जातात हे अधिक महत्त्वाचे आहे. घंटी धुताना घ्यायची काळजी आहे. घंटी कधीही रागात किंवा चिडचिडीत मनाने धुवू नका. देवघरातील कोणतीही वस्तू हाताळताना मन शांत असणे आवश्यक आहे. राग, चिडचिड, ताणतणाव हा अवस्थेत घंटी धुतल्यास त्याचा आध्यात्मिक परिणाम होतो असे मानले जाते. घंटी धुताना मनात नामस्मरण ठेवा. नंबर 2, पाय लागलेली किंवा जमिनीवर ठेवलेली घंटी थेट देवघरात ठेवू नका. चुकून घंटी खाली पडली किंवा जमिनीवर ठेवली गेली असल्यास प्रथम ती स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर गंगाजल किंवा तुळशीच्या पाण्याचा शिंपडा द्या. मगच देवघरात ठेवा. घंटी धुताना रासायनिक डिटर्जंट वापरू नका. आजकाल अनेक जण भांडी घासण्याच्या पावडर, डिटर्जंट किंवा केमिकल क्लीनर वापरतात. हे जे चुकीचे आहे. योग्य पर्याय आहे चिंच, लिंबू, मीठ, राख, भस्म नाही, स्वच्छ राख. हे नैसर्गिक पदार्थ घंटीसाठी योग्य आहेत. नंबर 4, घंटी जोरात आपटून किंवा घासून धुवू नका. घंटीचा नाद हा तिचा आत्मा मानला जातो. जोरात घासल्याने किंवा आपटल्याने घंटीचा नाद बिघडू शकतो, धातू खराब होऊ शकतो. नेहमी हलक्या हाताने आदराने धुवा. घंटी धुतल्यानंतर ताबडतोब पुसा. ओलसर घंटी देवघरात ठेवणे टाळा, त्यामुळे धातूला गंज लागू शकतो, नकारात्मक ऊर्जा धरून राहते अशी श्रद्धा आहे. स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून मगच ठेवा. दिवा धुताना घ्यायची काळजी आहे. दिवा थंड झाल्यावरच धुवा किंवा नुसताच भिजलेला तसे असेल तर लगेच पाण्यात टाकू नका. तडा जाण्याची शक्यता, धातू खराब होण्याचा धोका. दिवा पूर्ण थंड झाल्यावरच धुवा. दिव्याची वात वेगळी काढून ठेवा. वात ओलसर झाली तर ती नीट पेटत नाही, पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून दिवा धुताना वात आधीच काढा. दिवा धुताना पाण्याची अति उधळण करू नका. दिवा हा देवतेचे प्रतीक मानला जातो. त्याला आदराने सावकाश जाणीवपूर्वक धुवावे. दिवा उलटा ठेवून वाळवू नका. अनेक जण दिवा उलटा करून ठेवतात, जे धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते. दिवा सरळ ठेवूनच वाळवा. दिवावर काजळी जास्त साचू देऊ नका. खूप काळ काजळी साचल्यास दिवा नीट पेटत नाही आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते. आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा किंवा स्वच्छ करणे योग्य आहे. महिलांनी आणि पुरुषांनी घ्यायची काळजी, विशेष काळजी आहे. देवघरातील वस्तू धुताना स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि अशुद्ध अवस्थेत दारू पिऊन भांडण झाल्यावर देवघरात प्रवेश टाळा. शक्य असल्यास आंघोळीनंतरच देवघरातील वस्तू हाताळा. वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोन आहे. स्वच्छ देवघर मनाला शांती देते, ताणतणाव कमी करते, सकारात्मक विचार वाढवते. घंटीचा
नाद आणि दिव्याचा प्रकाश मेंदूतील अल्फा वेव्स सक्रिय करतात, ज्यामुळे मानसिक स्थैर्य मिळते, असे काही अभ्यास सांगतात. देवघरातील वस्तू म्हणजेच भावना. देवघरातील घंटी किंवा दिवा हा केवळ धातूच्या वस्तू नसून श्रद्धेचे प्रतीक, भावनिक आधार आणि परंपरेचा वारसा आहेत. त्यामुळे त्याची काळजी घेणे म्हणजे आपल्या श्रद्धेची काळजी घेणे होय. देवघरातील घंटी आणि दिवा धुणे ही साधी कृती वाटत असली तरी ती श्रद्धा, संयम आणि जाणीव याची मागणी करते. अज्ञानामुळे किंवा घाईमुळे झालेल्या छोट्या चुका देखील देवघरातील पवित्रतेवर परिणाम करू शकतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. योग्य पद्धतीने, शांत मनाने आणि आदर भावनेने घंटी किंवा दिवा स्वच्छ केल्यास देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, मनाला शांती मिळते, पूजा अधिक फलदायी होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय श्री श्याम, जय श्री श्याम. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.